एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 9. यदुराजा आणि भगवान दत्तात्रयांचा संवाद चाललाय का नाही. अवधूत दत्तात्रय यांचा संवाद चालू आहे. तर भगवंत आता यदुराजाला सांगते की मनुष्य जो देह जो मिळाला आपला नरजन्म जो मिळालाय, ह्या नरजन्माने त्या परमात्म्याची प्राप्ती कशी करून घेता येते, किंवा आत्मस्वरूपाची ओळख कशी करून घेता येते, किंवा जे ते सगळं कशाने होतं आपल्याला त्या मनुष्य देहामध्ये साध्य करता येतं. त्याच्याबद्दल आपल्याला सांगतो. ते साधारण मनुष्याने काय केलं पाहिजे, परमात्मा स्वरूपाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण मनुष्य काय करतो, विषयाच्या नादी लागलाय. हे आपण पाहिलं का नाही. आता पाहूया पुढे काय सांगतात. एव संजात वैराग्यो विज्ञान लोको आत्मनी विचारामी महिमेताम मुक्त संगो न हंकृती. ही श्लोक क्रमांक 30. ह्याप्रमाणे अनेक गुरुपासून स्वतः संपादन केलेल्या उपदेशाने मला वैराग्य प्राप्त झाले व ज्ञान प्रकाशरूप आत्म्यात स्थित होऊन अहंकार शून्य व आसक्ती शून्य होऊन मी पृथ्वीवर संचार करतो. म्हणजे या देहाखंड मी काय शिकलो, मी देहाला गुरु मानलं. 24 गुरु मानले त्यांनी. तर 24 गुरु मधून जे देहाला सुद्धा मी गुरु मानलं म्हणले. आणि त्याच्याकडनं काय शिकलो ते आपण पाहिलं. आता देहो निजात्म साधनी साधक तुझे विषय भोगी बाधक ऐसे हे देखून या देख केले निष्ठंक वैराग्य. सर्व भाग्याचे फल अशा या नरदेहाचे साफल्य व्हावे म्हणून मी त्रिव विरक्ती धारण केली आहे. बघा, सर्व भाग्याचे फल म्हणजे काय, नरदेहाचे साफल्य. म्हणजे नरदेह मनुष्य जन्म जन्माला आलाय ना, आपल्याला जन्माला आल्यानंतर या मनुष्य देहाचं जे ती कर्तव्य आहे, कोणतं कर्तव्य आहे, ते परमात्म्याची प्राप्ती करून घेणं, आपल्या स्वरूपाची ओळख करून नेमकं मी कोण आहे, देव कोण आहे ह्याची ओळख करून घेणं, हे खरं त्याचं साफल्य आहे. आणि हे पूर्ण व्हावा म्हणून मी काय केलं, त्रिव विरक्ती धारण केली. काय केली, त्रिव विरक्ती धारण केली. म्हणजे त्या वैराग्याचे निबळे गुरु कृपा वचन मेळे विषय इंद्रियाने पाळे एकची वेळे विभांगले. आत्मनिर्णयाच्या साधनामुळेच देह हा मोक्षाला साधक होतो. त्या मनुष्य जीवाला मोक्ष कधी मिळतो, ज्या वेळेस तो आत्मनिर्णयाचे साधन करतो ना. आत्मनिर्णयाचं साधन करतो. आणि आत्मनिर्णयाचं साधन कधी करता येतं, मनुष्य देहामध्ये असतानाच करता येतं. तरच तो देह काय होतो, होतो देह मोक्षाला प्राप्त होतो. विषय भोगामुळेच बाधक होतो. बघा, परंतु जर त्याने आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचा नाही प्रयत्न केला, पण तो विषयाकडे जर लावला तर ते काय होतो, तोच देह असणाऱ्या बंधनाला कारण होतो. म्हणजे याच मनुष्य देहाने एक तर मुक्ती प्राप्त करता येते, किंवा परत जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये गुंतता येतं. आता जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये गुंतला की त्याला काय दुःख आहे सगळं बघायला, त्याला सुख आहे का, नाही. पण जर मुक्ती प्राप्त करून घेतली, त्याला सुख नाही आणि दुःख नाही, त्याला काय फक्त आनंद. म्हणजे दोन्ही गोष्ट याच देहामध्ये प्राप्त करता येतात. आता प्रत्येकाने ठरवायचं आपल्याला काय प्राप्त करायचे, ते सुख पाहिजे, म्हणजे समाधान पाहिजे का दुःख बघायचे. असे पाहून मग दत्तात्रय सांगतात, असं मी पाहिलं, याचा विचार केला आणि मग निश्चयाने काय केलं, मी विरक्त राहिलो म्हणले. कारण विरक्त राहिल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून त्या वैराग्याच्या सामर्थ्याने गुरुकृपेच्या लाभाने मी विषय आणि इंद्रिय यांच्या समूह एकदम तोडून टाकला. काय केलं, विरक्त झालो. विरक्त झाल्यामुळे माझ्या ठिकाणी वैराग्य आलं. आणि वैराग्याच्या सामर्थ्याने मी गुरुकृपेच्या लाभाने, वैराग्याचं सामर्थ्य वैराग्याचं बळ माझ्याकडे होतं. आणि त्या बळाला योग्य मार्ग लावण्यासाठी सद्गुरूचा उपदेश होता माझ्याकडे. काय होता, सद्गुरूचा उपदेश होता. त्या सद्गुरूच्या कृपेने, त्यांच्या लाभाने मी विषय आणि इंद्रिय यांच्या समूह काय केलं, एकदम तोडून टाकला. विषय तोडून टाकले आणि इंद्रियांचे जे विषय होते ते तोडून टाकले सगळे. म्हणून आता मी पूर्णपणे विरक्त होऊन काय झालो, ते समाधान प्राप्त करून घेतलं. येते लक्षात. म्हणून अविद्या जव घ्यावी जीवे तव अविद्या येणे नावे मागे मे विद्यमान नव्हे हे अनुभव जाणितले. म्हणून जेव्हा जीव अविद्येचा स्वीकार करतो ना, म्हणजे अविद्या म्हणजे काय, अज्ञानाचा स्वीकार करतो. म्हणजे अविद्येने उत्पन्न होणाऱ्या संसाराला तू खरा मानतो. अज्ञान म्हणजे काय, अविद्येमुळे काय झालं, अविद्या म्हणजे अज्ञानामुळे त्याने काय केलं, ह्या संसाराला खरं मानलं. जो असणारा खोट्या असणारा संसार आहे ना, ह्या संसाराला त्यांनी खरं मानलं, तेव्हा तो आज्ञा राहतो. जोपर्यंत आपल्याला संसार खरा वागतो तोपर्यंत आपल्या ठिकाणी आज्ञा नाही. बरं, आपण किती कशी का ना, डिग्री घ्या ना, आपण जेवढी डिग्री घेऊ ना, तर जोपर्यंत आपल्याला हा संसार खरा वागतोय ना, तोपर्यंत आपल्या ठिकाणी काय आहे, आज्ञा नाही. आणि अविद्या या नावातच मी ती नाही,
याचा अर्थ असतो. अविद्या म्हणजे काय? अविद्या. विद्या म्हणजे काय? असणं. आणि अविद्या म्हणजे काय? नसणं. तिच्यामध्ये असते अविद्या शब्दामध्येच काय आहे? ती नाही, ती सांगणं आहे. याचा मला अनुभव आला. म्हणजे याचा काय झाला? मला अनुभव आला. म्हणजे त्यांना काही सांगायचं, हा जो संसार आहे ना, हा संसार नाहीच आहे मुळात. हा काय आहे? हा संसार नाहीच आहे. हा सगळा मिथ्या आहे. हा भासतोय आपल्याला फक्त, आणि त्याला कारण आहे अज्ञान. म्हणून हे अज्ञान काढून टाकायचंय. आणि ज्या साधनांनी अज्ञान काढून टाकलं त्याला म्हणायचं ज्ञान. आणि जे ज्ञान झाल्यानंतर अज्ञान गेलं की ते ज्ञान निघून जातं आणि शिल्लक राहतं ते आत्मतत्व. ते असणार आत्मतत्व या ध्यानी साध्य करता येत. ऐशे मिथ्यात्व विद्या जाता चित्तप्रकाश पूर्ण लाभे हाता त्याने स्वदेस्त अहंता गेली सर्वथा निश्चप. याप्रमाणे अविद्येचा निरस झाला म्हणजे चैतन्याचा प्रकाश जाणवीत प्रकट होतो. अविद्या गेली ना, चैतन्याचा प्रकाश म्हणजे ते ज्ञानरूपी प्रकाश. चैतन्य म्हणजे काय? आत्मस्वरूपाचा प्रकाश आपल्या ठिकाणी प्रकट होतो आणि देहावरचा मीपणाचा भाव नाहीसा होतो. म्हणजे काय होतं? आत्मज्ञान होतं त्याला. नेमकं मी कोण आहे, माझं खरं स्वरूप काय, हे त्याला सद्गुरूच्या कृपेने कळतं. आणि ते समजलं त्याला की देहावरचा जो मीपणा असतो ना, मी देह जो म्हणणारा असताना, मी देह म्हणणारा, देहाच्या संबंधाने सगळं माझे म्हणणारा, हे सगळं काय होतं? हे नाहीसं होऊन जातं, काही शिल्लक राहत नाही. म्हणून ज्ञान साधन जो निज देहो तयाच्या ठाई वैराग्य पाहो मा देह संबंधाचा स्नेहो कैशी राहू शकेल. अविद्येचे ठिकाण वा अज्ञानाचे साधन असा जो देह असून त्याच्याबद्दलची विरक्ती आल्यावर मग देहावर आणता कशी शिल्लक राहणार? सांगा बरं. अविद्येचं ठिकाण आणि अज्ञानाचे साधन. अविद्येचं ठिकाण म्हणजे काय? देह. आणि अज्ञानाचे साधन म्हणजे काय? देह. असा असणारा हा देह, त्याच्याबद्दल एकदा विरक्ती आली म्हणजे त्या देहाबद्दल ममत्व राहिलं नाही, देहाची आसक्ती राहिली नाही, असं एकदा झाल्यावर मग देहावरील अंत शिल्लक राहील का? म्हणजे अभिमान, देहाचा अभिमान राहील का शिल्लक? आणि देहाचा अभिमान गेला की तू देव झाला. कारण अभिमान गेला तू का म्हणे देव झाला. ऐशिनी अनुभवे पाही निसंग मे विचारे मही अहंता स्वदेही नाही पुशले ते पाही सांगितले राया. म्हणून ह्या अनुभवाने मी निसंग झालो. याच अनुभवाने मी काय झालो म्हणले? निसंग झालो. हा अनुभव कशाने आला? विचाराने आला म्हणले. विचाराने नेमकं देह काय, नेमकं कसं आहे काय, सगळा विचार केला म्हणले मी, आणि मला तो अनुभव आला म्हणून मी निसंग झालो. देहावरील अहंता नाहीशी झाली. अशा स्थितीत मी पृथ्वीवर संचार करीत आहे. बघा. आणि हे राजा, तू जे विचारलेस ना त्याचे उत्तर मी तुला दिले. राजांचा प्रश्न होता ना, काय प्रश्न होता? राजाचा प्रश्न होता की नेमकं तुम्ही कोण येतं आणि तुम्ही असे निसंग फिरताय, म्हणजे काय तुम्हाला कोणी, तुम्ही मनामध्ये एकटेच फिरताय ना, तुम्हाला कशाची आसक्ती नाही, काय नाही, काय नाही, तुमच्या देवर एवढं तेज आहे, हे कशा नाही सगळं. म्हणून सगळ्या अनुभव मी काय झालो? निसंग झालो म्हणले. आता मला कशाचीच संगत नाही, म्हणून देहावरील अंत माझी नाहीशी झाली. अशा स्थितीत मी पृथ्वीवर वास संचार करत आहे. म्हणून हे राजा, तो विचारल्या प्रश्नाचं उत्तर मी तुला दिलं. जय पुरुषाची अंता गळे तये देह अदृष्टा योगे चळे जीवे मुख सुकले पान वायू बळे पडले लोळे सर्वत्र. म्हणजे सुकलेले पान जमिनीवर जग इतस्ता पडले. वारांनी भरकटी असते ते सुकलेलं पान, झाडाचं पान सुकलं आणि गळून गेलं की ते काय होतं? जसं वारा येईल तसं ते काय होतं? पळत राहतं. त्याप्रमाणे ज्या मनुष्याच्या अंता नाहीशी झालेली असते त्याचा देह दववेगाने वावरत असतो. मग आता ज्याला देहाचा अभिमान गेला, देहाचा अभिमान कशाने गेला? ज्ञानाने गेला. आता ज्याला ज्ञान झालं त्याचा देहाचा अभिमान निघून गेला. मग सांगतो देह जोपर्यंत प्रारब्ध आहे देहाचा तोपर्यंत तो राहणारच आहे. जोपर्यंत राहतो तोपर्यंत तो कसा राहतो? त्याचं जसं प्रारब्ध असेल ना तसं राहतो. म्हणजे कसं? त्यांनी मग दृष्टांत दिलाय. झाडाचं पान गळून पडलं त्याला जसं वारं घेऊन जाईल ना, त्या वाऱ्याच्या जोखीने काय राहतं? पुढे चालत राहतं. जिकडे वारं घेऊन जाईल तिकडे पळत राहतं. मग ते म्हणतं का माझा चांगल्या रोडने जावा, चांगल्या जागेने जावा? नाही, जिकडे जाईल घाणीतून जाईल, कुडून जाईल. तसं म्हणले जोपर्यंत देहाचं प्रारब्ध आहे तोपर्यंत देहाच्या प्रारब्धानुसार त्याला काय म्हणजे विषय संसारामधले सुख म्हणजे विषय जे बघायला मिळते ते बघते, काही नाही मिळणार, काही नाही म्हणजे जिकडे जाईन तिकडे राहीन, जसा राहीन, जसा खाईन. ही कोणाचं काय कशामुळे होतंय? प्रारब्धामुळे होतं देहाचं. कारण देहाचं यांचा काही संबंध नाही. म्हणून म्हणले या लागी ब्रह्म साक्षात्कारा वृत्ती लय पावे जव विरा तव वरी जो वैराग्य खरा अभंग पुरा पुरुषार्थी तो. म्हणून यास्तव हे वीरश्रेष्ठा वृत्ती ब्रह्मात लीन झाली नाही. वृत्ती काय झाली नाही? ब्रह्मामध्ये लीन झाली नाही तोपर्यंत जो मनुष्य दृढ विरक्तीने राहतो तोच खरा पुरुषार्थी होय. काय होत नाही? जोपर्यंत वृत्ती आपली त्या ब्रह्मस्वरूपामध्ये लीन होत नाही तोपर्यंत जो मनुष्य दृढ विरक्तीने राहतो ना तोच खरा पुरुषार्थ आहे.
म्हणजे ती आपली वृत्ती ब्रह्मामध्ये ब्रह्मस्वरूपामध्ये लीन झाली पाहिजे. जोपर्यंत होत नाही ना, जो प्रयत्न करतो ना ते लीन करायचा, तू काय करतो, विरक्ती राहतो, कशाला चिकटून देत नाही अजिबात, सावध राहतो, सावध. तू साधं काय करतो, सावध राहत असतो. आणि जो खरं सावध राहतो ना तो खरा पुरुषार्थ आहे, असे अवधूत दत्तात्रय सांगतात. म्हणेशी एका गुरुचे ठाई तुझं सर्वाता विश्वास नाही, या अर्थी सावध होय विशेष पाही सांगेन. तू जर म्हणशील की तुझा एका गुरुवर पूर्ण विश्वास नव्हता तर त्यालाही तू उत्तर देतोय. तू काय म्हणशील, तू 24 गुरु केले म्हणले, मग तुला एका गुरुचा विश्वास नव्हता का, त्या गुरुने तुझं कल्याण होईल म्हणून. तर सांगतो म्हणले, ऐक काय ते. तो गुरुने सांगताची काणी, ज्याची वृत्ती जाय विरुणी, जे विमळता लवण पाणी, अभिन्नपणी समरसे. बघा, मीठ ज्याप्रमाणे पाण्यात विरघळून जाते, मिठाचा खडा पाण्यामध्ये पडला काय होतो, लगेच तो पाण्याशी एकरूप होऊन जातो, त्याप्रमाणे गुरुनी कानात मंत्र सांगताच. बघा बरं का, आता कुठं सांगितलंय मंत्र, कानात सांगितलाय. लोक म्हणतात हे कानात मंत्र देणं आमच्याकडे नाही म्हणले, आमच्याकडे नसतं म्हणले असलं, की कानात मंत्र विंत्र दिसलं तसलं सगळं खोटे का नाही. तो काय सांगितलं, गुरुनी कानात मंत्र सांगताच त्याची वृत्ती विरून जाते. गुरुने सल्ल्यान कानामध्ये बोध सांगतात ना, रोज गुरु कानामध्ये कृपा करते, त्याला अनुग्रह करते, आणि अनुग्रह झाल्यानंतर प्रबोध पण कानामध्ये सांगतात ना. एकदा गुरुनी कानात सांगितलं काय, की ते ब्रह्म तू देह नसून तू आत्मस्वरूप आहेस आणि तू कसा आहे, व्यापक आहेस. एकदा कानात त्यांनी सांगितलं की तो काय होतो, त्याची वृत्ती विरून जाते आणि त्याची तादात्म्य होते, एकरूप होऊन जातो ब्रह्मस्वरूपाशी. म्हणून ते अशी साधक बाधक बाध हे बोलणी अतिबद्ध, जे विनिमलयाशी ओखद न पाजवे दुग्ध दुर्भावस्था. मग त्याचा साधक बाधक प्रमाणाने बोध होतो, बाद होतो. बघा, आता मी साधक आहे, मी बाधक आहे, हे सगळं बाद झालं. आता आता मी जे आहे काहीच नाही, सगळं बाद होऊन गेले, काही शिल्लक राहिलेलं नाही. हे बोलणे म्हणजे मेलेल्या माणसाला औषध पाजणे किंवा गर्भातील जीवाला दूध पाजावे तशा असंबंध आहे. बघा, आता हे बोलणं सुख संभव नाही म्हणजे आता व्यवहारासाठी बोलावं लागतं ना. म्हणजे हे बोलणं म्हणजे कसं आहे, एखाद्या मेलेल्या माणसाला औषध पाजायचं जिवंत करण्यासाठी, किंवा गर्भातील जे जीव आहे त्याला दूध पाजायचं, म्हणजे असंबंध आहे. हे बोलणं त्या ठिकाणी बसतच नाही. पण आता व्यवहारासाठी सांगावं लागतंय म्हणले. काय सांगावं लागतंय म्हणले, व्यवहारासाठी. का, कारण त्या ठिकाणी वृत्ती शिल्लक राहतच नाही ना. राहते का शिल्लक? ज्याची वृत्ती संपून गेली तो काय करेल सांगा बरं. समज आता तुम्ही इथं तुमच्या ठिकाणची असणारी जी वृत्ती, आता वृत्तीच नाही, संकल्प विकल्प बाद झाले सगळे, काहीच नाही, काय विचार करीन. तसं होणं म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप होणे. या परिजाशी कर्तव्यता नाही नाही गा सर्वता, त्या यशी ही अवस्था कदा कल्पांत न लभेची. याप्रमाणे ज्याला काही कर्तव्य उरलेले नाहीत त्याला अशी अवस्था कधी येत नाही, अवस्था कधी येत नाही. बघा, ज्याला म्हणले कुणाला होतं म्हणले, ज्याला कर्तव्यच काही शिल्लक राहिलेले नाहीत त्याला अशी अवस्था कधी येत नाही. कर्तव्य शिल्लक राहिलेलं म्हणजे आता काहीच करणं शिल्लक राहिलेलं आहे, सगळं संपलं म्हणले, त्याला अशी अवस्था कधी येत नाही. कशी, त्याला परत जागा करायची. मग आता पुढे सांगितलं असं त्यांनी, गुरुने सांगितले कानी, स्वरूप बोध झाला मनी, परिते न राहीचे निश्चळपणे, ब्रह्मदर्शनी विक्षेपू. मुख्यतः असे होते की गुरुने जर कानात उपदेश केला व त्यामुळे बुद्धीला आत्मस्वरूपाचा बोध झाला तरी तो बोध टिकत नाही. का टिकत नाही, गुरुने कानामध्ये सांगितलंय, उपदेश केला, पण जर त्याला बुद्धीला आत्मस्वरूपाचा बोध जर झाला तर बोध टिकतो का, तो नाही. का, कारण बाह्य विषयाकडे लक्ष गेले की मन चंचल होते. ती वृत्ती ना, तुमचं मन आहे, बाह्य विषयाकडे गेले की काय होतं, लगेच बुद्धी चंचल होती, मन चंचल होतं. आणि मन चंचल झालेल्या मनामध्ये सांगा बरं बोध राहील का टिकून, करणार नाही. त्याचं स्थिर झालं पाहिजे ते. म्हणून आसनी बैसल्या स्वरूप स्थिती, आसन सोडल्या प्रपंच स्फूर्ती, ऐशी एकदश स्थिती नातळती निज योगी. म्हणून ध्यानाला आसनावर बसले की त्यावेळी आत्मस्वरूपात मन राहते. तो काय झाला, ध्यान करायला बसला, आणि ध्यान करायला बसलं मात्र त्याचं मन कुठं राहिलं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. पण आसन सोडलं की मन कुठं परपंचमध्ये पळतं. अशी तात्पुरती ध्यान अवस्था खऱ्या आत्मज्ञानी योग्याला स्पर्श करत नाही. जो खरा आत्मज्ञानी असतो ना त्याला ही असली जी त्याची काय ध्यान अवस्था त्या आत्मज्ञानी योग्याला स्पर्श करत नाही म्हणले. हे असं नाही म्हणले पाहिजे. अखंड आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसं पाहिजे बघणं पाहिजे. मग ते ध्यानाला बसलेला असू द्या, कर्म करीत असू द्या, किंवा संतांच्या संगतीमध्ये विचार विनिमय करत असू द्या. बघा बरं का, आता बोलत असताना सुद्धा संतांच्या संघामध्ये उपदेश करतोय, तो इतरांना सांगतोय, तरी पण असू द्या, तरी त्याची वृत्ती कशी असते, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असते. आसनी बैसल्या स्वरूप स्थिती, आसन सोडल्या प्रपंच स्फूर्ती, ऐशी एकदस्थ स्थिती नातळती निज योगी. म्हणून देह आसनी निश्चळ, अथवा कर्मी हो चंचळ, परिवृत्ती सर्वदा निश्चळ त्याची निर्मळ निज योगी. बघा, आता खरा योगी कोणाला म्हणायचं,
खरा योगी, खरा आत्मज्ञानी कोणाला म्हणायचं? शरीर आसनावर बसलेला असो किंवा कर्मामध्ये वावरत असो, कोणत्याही वेळी ज्याची वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चल असते ना, तोच खरा शुद्ध आत्मज्ञानी होय. म्हणजे फक्त कसं असतं, ध्यान लावूनच बसला आणि तो मी आहे ध्यान करतोय त्याचं स्वरूपाचं, आणि तो उठला आणि लागला कर्मामध्ये गुतला, प्रपंचाच्या कर्मामध्ये गुतला, गेला विसरून मी कोण येते, मग मी ते मग मी असं आहे, मी तसं आहे, द्याय संबंधाने कर्म करायला लागला. हे म्हणले खरं नाही, अशी वृत्ती म्हणले खरं नाही. मग कशी खरी म्हणले? तो चिंतनाला बसलेला असू द्या, ज्ञानाला बसलेला असू द्या किंवा कर्म करीत असू द्या, ज्याची वृत्ती कशी अखंड स्थिर आहे, स्वरूपाच्या ठिकाणी कसा येतो स्थिर आहे, त्याला खरं आत्मज्ञानी म्हणायचं. परशुरामेशी रणांगणी भीष्म भिडला निर्वाण बाणी, तोडरी घालिता जिनोनी वृत्ती समाधानी चंचळ. एवढे सांगू कृष्ण उद्धवाला म्हणाले, वरील गोष्टीचे एक उदाहरण देतो म्हणले मी तुला. वर जे सांगितलंय ना, भगवंत सांगतात, वर जे सांगितलंय ना त्याच्याबद्दल दृष्टांत देतो म्हणले. रणांगणावर भीष्म परशुरामाने युद्ध करत उभे राहिले. रणांगणावरती भीष्माचार्य परशुरामावर युद्ध करत उभे राहिले, युद्ध करण्यासाठी. मग त्याने परशुरामास तीव्र बाण सोडले, पण परशुरामाची वृत्ती निश्चल राहिली. बघा, भीष्माचार्य काय केले? भरपूर बाण सोडले परशुरामावरती. भरपूर बाण सोडले त्यांनी, पण त्यांची वृत्ती काय झाली? निश्चल राहिली, स्थिर राहिली. आता आपली वृत्ती कशी होईल बरं सांगा बरं? बाण सोडू द्या, फक्त एखाद्या शब्द बोलू द्या, फक्त एखादी थोडस रागाने बोलू द्या, आपल्याकडे बघून आपली वृत्ती कशी होईल? करिता निर्वाण युद्धे ज्याची न मोडे समाधी, हेच साधावया त्रिशुद्धी 24 गुरुविदे वंदिले म्या. आता निर्वाणीचे युद्ध करीत असताना परशुरामाच्या चित्ताचे स्थिर बिघडले नाही म्हणले. निर्वाणीचे युद्ध चाललं होतं, म्हणजे मरण किंवा जगण असं युद्ध चाललेलं आहे. आणि एवढं युद्ध चालू असतानाही त्या परशुरामांच्या चित्ताचं स्थैर्य जे होतं ना, म्हणजे त्यांचं चित्त जेवढं स्थिर होतं ना, ध्यानाला बसल्यानंतर जेवढं स्थिर होतं ना, तेवढं युद्ध करताना त्यांचं चित्त स्थिर होतं, अजिबात बिघडलं नाही. याला म्हणायचं खरं समाधी. म्हणून अवधूताने 24 गुरु केले, आणि हे स्तर्य शिकवण्यासाठी होय. बघा, म्हणून अवधूत दत्ताने काय केले? 24 गुरु केले का? ही चित्ताची स्थिरता होण्यासाठी, ही चित्ताची स्थिरता येण्यासाठी 24 गुरु केले. म्हणजे मूळ उद्देश ना ते सद्गुरूंनी सांगितला, पण सद्गुरूंनी सांगितल्यानंतर पण सांगितलं की लगेच होतं का? होत नाही. काही नाही होतं, पण लगेच होतं का? होत नाही. मग त्या वृत्तीला स्थिर करण्यासाठी आत्मबोधाच्या ठिकाणी म्हणून मी 24 गुरु केले आणि त्यांच्याकडून हे शिकलो म्हणले, आणि ह्यांच्याकडून शिकून तेवढं मी माझ्या वृत्तीला स्थिर केलं. म्हणून देह निश्चळ तो वृत्ती निश्चळ, ध्येय चंचळ तो वृत्ती चंचळ, तर ते देह बुद्धीचे सबळ नव्हे केवळ निज बोधू. अवधूत पुढे म्हणाले, देह स्थिर असला की वृत्ती स्थिर होते. देह स्थिर राहिला की वृत्ती स्थिर होते, पण तोच देह जर चंचल झाला, म्हणजे कर्म करायला लागला, तर ती वृत्ती सुद्धा चंचल होते. अशी जर अवस्था असेल तर त्या माणसाची देह बुद्धी प्रबळ आहे, त्याला शुद्ध आत्मबोध झालेला नाही. बघा काय म्हणतात अवधूत, देह जर स्थिर असेल तर वृत्ती स्थिर होते, आणि कर्म करायला लागला तर वृत्ती काय होते? चंचल होते, म्हणजे त्याला आत्मज्ञान झालेलं नाही. त्याच्या ठिकाणी देहबुद्धी अजून प्रबळ आहे. कशी देहबुद्धी प्रबळ आहे, म्हणून त्याला आत्मबोध झालेला नाही. आत्मबोधाला कधी म्हणायचं? कुठली जर स्थिती आली ना, तर त्याची वृत्ती बदलत नाही, स्थिरच राहते. होता प्रपंच दर्शन वृत्तीशी विक्षेप होय जाण, तो विक्षेप करावाया छेदन बहु गुरु साधन म्या केले. व्यावहारिक गोष्टी दृष्टीत पडल्या म्हणजे वृत्तीला विक्षेप उत्पन्न होतो. काय होतं? आता सद्गुरूने बोध सांगितलं आपल्याला, वृत्तीमध्ये आपलं काय आहे? तो परमात्मा मी आहे, तो मी आहे, तू मी आहे. परंतु काय होतं? व्यावहारिक गोष्टी करायला गेल्या की वृत्तीला विक्षेप तयार होतो. हे काय झालं? तिथं सगळंच काय, असंच काय, वृत्ती त्या बोधापासून बाजूला येते आणि व्यवहारामध्ये गुंतते. म्हणजे तोच तोडून टाकण्यासाठी मी अनेक गुरु मानले. बघा, आणि ते जास्त विक्षेप आहे ना, विक्षेप तोडण्यासाठी मी हे 24 गुरु केले, असे अवधूत दत्तात्रय सांगते. म्हणून निज गुरूंनी सांगितलेल्या अर्था त्या साधवया परमार्था, नाना प्रपंच पदार्था गुरु संस्था मी केले. म्हणून प्रपंचातील अनेक पदार्थांना, व्यक्तींना मी गुरुपद दिले. त्या गुरुंनी शिकवलेल्या विशिष्ट सत्याचा उपयोग काय केला? या परमार्थ साधून घेण्यासाठी केला, आणि हाच त्यांचा गुरु करण्याचा हेतू होता. म्हणजे थोडक्यात काय झालं? वृत्ती स्थिर झाली पाहिजे ना आपली, तर आपण केलेल्या परमार्थाचा उपयोग आहे आपल्याला. वृत्ती स्थिर होतं म्हणजे काय होतं? तुमच्याकडे सुखाचे, तुमच्या देहाच्या संबंधाने सुख झालं, म्हणजे सुखाचा व्यवहार झाला तरी हुराळून नाही गेला पाहिजे, आणि दुःख आलं तरी दुःखी नाही झालं पाहिजे. असे ज्याची दोन्ही ठिकाणी ज्याची वृत्ती स्थिर होते ना, त्याला ज्ञानेश्वर महाराज चित्तप्रज्ञ म्हणले, स्थिर बुद्धीचा महात्मा. त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे आता. म्हणून जे थोनिया विक्षेपता ते चिलाविली गुरुत्व पथा,
यशिनी साधने साधिता जग स्वभावता परब्रह्म. ज्याच्यापासून विक्षेप उत्पन्न होतो त्याच गोष्टीला मी गुरुपणा दिला. माझा विक्षेप कोणापासून होतोय? हे विषयांपासून होतो का नाही, अनेक गोष्टीपासून. आणि त्यालाच मी गुरु केलं, म्हणजे त्यांच्याकडे मी ते शिकून घेतलं. अशा विविध साधनाने मी आत्मबोध होऊ लागताच आपोआपच सर्व काय झालं, सर्व जगच मला गुरुमय होऊन गेला, परब्रह्म झालं. आता मला सांगा बरं, आता विक्षेप कुणाकडनं होतं? ह्या जगातल्या गोष्टीकडे होतं ना, सगळ्या भूतांकडनं, आणि त्यालाच गुरु करून टाकलं म्हणले. त्यामुळे अख्खं जगच माझं गुरु झालं म्हणले. आता विषय कोणाकडनं होईल? मला कोणाकडनंच नाही. म्हणजे थोडक्यात त्यांना काय सांगायचं, एखाद्याने आपल्यावर क्रोध केला, मग त्याच्यावर आपण रागवायचं नाही. का रागवायचं नाही? आपण त्याच्याकडनं शिकायचं. बघा, म्हणजे असं क्रोध आपल्या ठिकाणी नाही झाला पाहिजे. का? कारण तो आपला सद्गुरू येते, आपले परब्रह्म. काय हे सगळं परब्रह्मचे, हा सगळा परमात्माचे ना. सद्गुरूचा बोध काय? सगळा परमात्माचे. असा विचार तयार झाला पाहिजे. पण आपलं काय होतंय, त्यांनी तिकडून शिवी दिली की आपण इकडून शिवी देतो लगेच. आपण राहतो का बोध जागेवर? आपण बोध विसरून जातो कधी काय ना आपला. बऱ्याच वेळेला आपला जागा येतो, पण अरे आपण तर असं आहे, आपलं चुकलं आपल्याकडनं. म्हणून पूर्वी गुरुनी बोधिले नाही, तरी पृथ्व्या दिखे बोधितील काय. तू वचनीचा अर्थ साधावया पाही गुरु पायी प्रवर्तली. पण अगोदर जर सद्गुरूंनी आत्मबोध केलेला जर नसता, तर पृथ्वी सागर पर्वत इत्यादी जे मी 24 गुरु सांगितले, त्यांनी मला काय बोध केला असता? म्हणून आधी सगळ्यात महत्वाचं, मला सद्गुरूंनी मला उपदेश केला, सद्गुरूंनी मला बोध दिला. आणि त्या बोधामुळं, त्या बोधाच्या बळावर मी काय केलो, या 24 गुरु मानले, त्यांच्याकडे मी ते शिकलो म्हणले. म्हणूनच हे सोहित साधण्यासाठी मी गुरु ध्यानास प्रवृत्त झालो, ते गुरु साधनास प्रवृत्त झालो. बघा, म्हणून हे सगळं होण्यासाठी मी काय केलं, सद्गुरू प्राप्त करून घेतले, त्यांच्याकडनं बोध करून घेतला, आणि मग त्या बोधाच्या बळावर मी सगळं विचार केला. म्हणजे महत्वाचा विचार आहे बरं का, प्रबोधाचा विचार सगळ्यात महत्वाचा आहे. न होकर स्मात गुरुर ज्ञानम सुस्थिर सत्ता सुपोषित कलम ब्रह्म तद द्वितीयम वैगीयते बहुद शिरबी. ही श्लोक क्रमांक 31. अनेक गुरु कशाला पाहिजेत अशी शंका असेल तर त्याला उत्तर असे, एकाच गुरुकडून मी अत्यंत स्थिर आणि समर्थ असे सक्षम ज्ञान होत नाही. कारण ब्रह्माचे वर्णन अनेक ऋषीने हे ब्रह्म अद्वितीय आहे, सगुण आहे, निर्गुण आहे, प्रपंच आहे, निष्प्रपंच आहे, भेदयुक्त आहे, अभेद आहे इत्यादी अनेक प्रकारे केले आहे. हे सर्व गुरु आत्मविषयाच्या अनेक उत्पत्ती सांगतात. ज्ञानप्रद ब्रह्मज्ञान देणारा एकच गुरु असतो. बघा, ज्ञानप्रद ब्रह्मज्ञान देणारा ना, तो एकच गुरु आहे, तो म्हणजे आपला सद्गुरु इथं. पण ह्या सगळ्याकडे मी 24 गुरु काय केले, त्या विचारता राहण्यासाठी मी ते गुरु केले त्यांना. गुरुने सांगितले निजज्ञान, हृदय प्रकाशले चितभान, ते विद्युत प्राय चंचल जान, स्तरे पण त्या नाही. बघा, गुरु आत्मज्ञान सांगतात. आता आपण गुरु केले, गुरुने आपल्याला आत्मज्ञान सांगितलं, पण तेव्हा ते अंतःकरणात चैतन्याचे भान उत्पन्न होते. मग आपण काय होतं, गुरुने सांगितलं अंतःकरणामध्ये मी ध्येय नसून मी कोण आहे, चैतन्य स्वरूप आहे का नाही, असं भान तयार होतं. पण ते क्षणिक असते. पण ते किती वेळ टिकतं ते, जोपर्यंत गुरुने सांगितलं तोपर्यंत, जोपर्यंत त्यांनी सांगितलेला विचार आपल्या बुद्धीमध्ये तोपर्यंत. पण ज्यावेळेस आपण कर्म करायला लागलो त्यावेळेस राहतं का ते? नाही, ते स्थिर राहत नाही. मग जे मूळचे चंचळ ते कदा नव्हे पुष्कळ, क्षणाभाषे क्षणाचे पळ तिने तळमळ साधका. मग ते स्थिर होत नाही. बघा, सद्गुरूंनी सांगितलेलं बोध आहे ना, तो स्थिर होत नाही. आणि जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत त्याला सुख मिळणार नाही, त्याला समाधान मिळणार नाही. त्याला जोपर्यंत ते बोध स्थिर होत नाही तोपर्यंत समाधान मिळणार नाही. म्हणून ते चंचल राहते, क्षणात लीन होते. त्यामुळे साधकाला ती स्थिती पुन्हा मिळावी अशी तळमळ लागते. बघा, जोपर्यंत त्याला साधकाला वाटतं ना, अरे हा काय त्याच्याकडे काय सुख आहे, काय आनंद आहे. पण कर्म करायला गेला की तिथून परावृत्त होतो, आणि काय होतं, त्या कर्मामध्ये गुंतला की त्याला परत दुःख मिळायला लागतं. मग साधकाला काय वाटतं, नाही तोच आनंद आपल्याला मिळाला पाहिजे, तसंच सुख आपल्याला मिळालं पाहिजे, म्हणून तो त्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून त्याला ती तळमळ लागते. पण जैसे सुखीच्या विष जाये, ज्याने सर्पगंकला राहे, तैसे वेदना साधका होय वियुग्न साहे सर्वथा. सापाच्या तोंडातील उंदीर जसा निसाकला म्हणजे तो काय होतो, जखू ठेवतो, तशी ही हुरहुर साधकाला लागते. आत्मज्ञानाचा वियोग त्याला अगदी सहन होत नाही. सापाचा तोंडातील उंदीर काय होतं, सुकला, उंदीर धरल्या पर सापाने आता, पण काय झालं, निष्ठून गेला. जसं त्याला काय होतं, दुःख होतं, तसं त्याला हुरहुर लागते, तसं साधकाला हुरहुर लागते. आत्मज्ञानाचं बद्दल सुख आहे ना, ते सुखाचा वियोग झाला तर. म्हणून एरवी ब्रह्म द्वितीय नित्य हे सकळ ऋषीचे समस्त, त्याशीही पुसो जाता बहुत विक्षेपते. ते उठते ब्रह्म नित्य व अद्वितीय आहे. ब्रह्म कसं आहे, नित्य आहे आणि अद्वितीय आहे. म्हणजे सतत ते ब्रह्म कधी जात नाही, कधी येत नाही. आणि अद्वितीय आहे म्हणजे ते एकच आहे.
ते सोडून दुसरं काही नाही. हे सगळं ऋषींना मान्य आहे. हे सर्व काय ऋषींना मान्य आहे. पण त्यांच्या विचारास त्यांना विचारायचं गेलं ना तर अनेक शंका उठतात. त्यांना विचारलं गेलं ना तर काय होतं, प्रत्येकाचं मत वेगवेगळं येतं. हे परमात्मा एकच आहे, ब्रह्म एकच आहे, ती नित्य आहे, ती कधी जात नाही, कधी येत नाही, हे मत मात्र सगळ्यांचं आहे. पण कसं काय त्यांना विचारलं गेलं ना तर प्रत्येकाची वेगवेगळी मतं येतात. मग एक म्हणती ब्रह्म सगुण, एक म्हणती ते निर्गुण, ऐशे वाद कृती दारुण युक्ती खंजनाभिमानी. बघा, कोण म्हणते ब्रह्म कसं आहे सुगुण आहे, कोण म्हणते ब्रह्म निर्गुण आहे. मग ते आपापसात वाद करीत असतात. तू म्हणते नाही नाही सगुण काय खरं आहे तेव्हा, निर्गुण सत्य आहे. काय म्हणतात निर्गुण सत्य आहे. आणि सगुणाकडे विचारायला गेलं ते म्हणतात सगुणच खरं आहे, निर्गुणाचं काय खरं आहे तेव्हा. कुणी बघितलं निर्गुण, आलं की तुम्हाला अनुभवायला, सगुण तरी पुढे दिसतंय, निर्गुण दिसतंय का असे म्हणतात. आणि काय काय म्हणते सगुण आहे खरं, निर्गुण आहे खरं. नेमकं आता मग खरं गुणाचं मानायचं. दत्तात्रय म्हणते बरं का, दत्तात्रय हा विचार सांगिततात यदुराजाला. मग खरं गुणाचं मानायचं. मग त्यामुळे काय होतं, विक्षेप तयार होतो आपल्या ठिकाणी, बुद्धीमध्ये काय होतं, विक्षेप तयार होतो. नेमकं ही खरं का ती खरं, सगुण खरं का निर्गुण खरं, का सगुण निर्गुण दोन्ही खरं, नेमकं खरं कोणतं. मग एक म्हणते ब्रह्मस्थ प्रपंच, एक म्हणते निष्प्रपंच, मिळून या पाच पाच शब्द कचच वाढविती. बघा, कोणी काय म्हणतात ब्रह्म हे प्रपंचयुक्त आहे. म्हणजे काय, हे सगळं दिसतंय ना, हे सगळं ब्रह्मच आहे असे काही म्हणतात. तर दुसरा म्हणतो की प्रपंच रहित आहे. ब्रह्म कसं आहे, प्रपंच रहित आहे, त्याच्यापासून कधी प्रपंच झाला नाही, होणार नाही, आणि आता पण नाही. म्हणजे मागं पण झाला नाही, पुढं होणार नाही, आता पण नाही, असे पण काय काय म्हणतात. मग 4-5 जण एकत्र आले की शब्दाची कचकच मात्र वाढतात. आणि असे एकत्र आले ना, सगुणवाले निर्गुणवाले आणि दोन्ही पण म्हणणारे ना, किंवा हे झालं नाही ते झालं नाही असे म्हणणारे सगळे एकत्र आले की मग हे म्हणायचं नाही नाही हे असं खरं आहे, हे बरोबर आहे, ते चुकीचं आहे. त्याने म्हणायचं नाही नाही मी सांगतो ती बरोबर आहे, ते चुकीचं आहे. मग अशांचे मतच ऐकायला पण मिळाली सगळी साधकांना. तर साधकांचं काय होईल, काय होईल साधकाचं विक्षेप तयार होतो साधकाच्या ठिकाणी. म्हणजे मूळ खरं जे ब्रह्मस्वरूप जे आत्मबोध सद्गुरूने सांगितलेला आहे ना, त्या बोधापासून लांब जातो आणि तो कल्पना करत बसतो, हे खरं का ते खरं, हे करू का ते करू, ते करू का हे करू. म्हणून प्रपंच दर्शने विक्षेपता, तेत साधवया निजे ऐक्यता, सद्बुद्धीने नाना पदार्था गुणग्राहक गुरुरूपे. म्हणून प्रपंचातील दृष्टीत पडताच मनाला विक्षेप उत्पन्न होतो. बघा, आता प्रपंच चालू आहे, व्यवहार चालू आहे सगळा, व्यवहारातले वेगवेगळे भूत दिसायला लागले आपल्याला. अनेक प्रकारचा व्यवहार करत असताना काय होतं, आपल्या ठिकाणी विक्षेप तयार व्हायला लागतो, विक्षेप तयार व्हायला लागतो. म्हणून त्यांना पदार्थातच गुरुत्व शोधून त्याचे ग्रहण करावे. म्हणून काय केलं पाहिजे, जे जे भूत दिसतंय ना, जे जे दिसतंय त्या सगळ्यामध्ये कोण आहे, ब्रह्मच आहे असा काय करायचं, त्यांना गुरुच मानायचं. त्याच्यामध्ये काय ते ब्रह्म आहे, त्याच्याकडून त्या गोष्टींची शिकायचं आपण त्यांच्याकडे. जसे दत्तात्रय 24 गुरुकडनं शिकले तसं आपण पण त्यांच्याकडनं शिकायचं आणि त्याला गुरुच मानून टाकायचं. आणि त्यांच्याकडून योग्य असेल ते घ्यायचं, गुरु मानायचं त्यांना. त्यांच्याकडून जे योग्य असेल ना, मग आता जे आता दत्तात्रय 24 गुरु वर्णन केलं ना आपण, त्याच्यामध्ये सगळेच अनुकूल नव्हतं काय, प्रतिकूल पण गोष्टी त्यांच्याकडनं ते शिकून घेतल्यात. म्हणजे आपण असं वागलं नाही पाहिजे हे पण त्यांच्याकडनं शिकलं. नाही शिकले का ते, स्थिर कसं राहायचं, आजगाराकडून मी स्थिर राहिलो का नाही, कपत पक्षाकडनं मी काय शिकलो, मग ते गोष्टी त्यांच्याकडनं घ्यायच्या. मग कपत पक्षाने काय केलं, प्रपंचामध्ये गुंतून होता ना तो, लेकरा बाळामध्ये कपत पक्षी काय होता, गुंतलेला होता. त्याला भान राहिलं का काळाचं, नाही राहिलं. बरं, आता काळाने त्या पारध्याने त्याला काय केलं, जाळं लावलं, त्यांची मुलं त्यांची जी पिल्लं होती ती पिल्लं पकडली, त्यामुळे ती मादी पण तिथे गेली. आणि शेवटी हा विचार करतोय आता आपण स्वतः तिथे गेल्यानंतर मारणारच आहे, एकट्या राहून काय करायचं. हा पण तिथे जाऊन काय झाला, त्याच्यामध्ये गुंतला. मग भगवंताने काय शिकलं त्यांच्याकडनं, म्हणलं हे काय असा जीव गुंतलेला आहे म्हणजे प्रपंचिक, मग आपण असं गुतायचं नाही, आपण असं गुतायचं नाही प्रपंचामध्ये, हे त्यांच्याकडनं शिकलो म्हणले मी, म्हणून मी त्यांना गुरु मानलं. अशा अनेक विचारांनी आपण काय करायचं, अभ्यास करायचा, त्यांचा विचार करायचा आणि त्यांना गुरुत्व द्यायचं, गुरुत्वपद त्यांना द्यायचं, आपण त्यांच्याकडे शिकायचं, गुरु मानायचं. म्हणजे काय होईल, सगळं जगत आपलं गुरु होईल. आणि सगळं जगत आपलं गुरु झालं की मग आता आपल्याला कशाचा बाधा राहणार नाही. ते साधकाचे प्रश्न सहसा न पवते समाधान, या लागी पुसवाय मन न रेगे जाण ते ठाई. पण साधक जर प्रश्न विचारण्यास समाधान मानू लागला तर त्याची खरी संशय निवृत्ती होत नाही. बघा, साधन काय करतो, मग आता एवढं जर प्रश्न सगळं तो सांगतो हे खरं का, ते सांगतो ते खरं का, त्याविषयी तो काय म्हणतोय, काहीच नको जाऊ द्या जसं असं तसं. आणि त्याने प्रश्न विचारायचं जर बंद केलं तर त्याच्या अंतःकरणामध्ये असताना शंका येतात, त्याच्या चित्तामध्ये असताना शंका येतात, त्या शंका निघणार नाहीत. आणि शंका जर नाही निघाल्या तर त्याला ज्ञान होणार नाही. पण आता मग प्रश्न कोणाला विचारायचा,
त्यामुळे साधक प्रश्न नेमकं विचारायचा कोणाला, ह्याला विचारायला जावं ते म्हणतो नाही मी सांगतो ती खरंय, त्याला विचारलं की तो म्हणतो ते सांगतो मी ती खरंय, तिसऱ्याला विचारलं गेलं की तो सांगतो मी सांगतो ती खरंय. नेमकं मग प्रश्न साधक काय करतो, कुणालाच विचारायला नको, जसं चाललंय ना तसं करू द्या. मग शंका निघत नाही, शंका नाही निघाल्या की साधकाच्या ठिकाणी ज्ञान होत नाही. म्हणून जे थोने विक्षेपता वाढे, ते तिची एकेता जोडे, ते गुणाना गुरुत्व रोकडे साधन चोखडे योजले. म्हणून जिथून विक्षेप होतो तिथे ऐक्य होते. बघा, जिथे विक्षेप होत असतो ना तिथेच ऐक्य होत असते ते म्हणतात. म्हणून मी पदार्थांना गुरुत्व देऊन उत्तम साधकाची योजना केली. बघा, म्हणून मी काय केलं, ज्यांच्याकडे विक्षेप होतो ना त्यालाच गुरु मानायचं आणि काय करायचं, त्यांच्याकडून आपला म्हणजे विवेक, आपल्या विवेकाने त्यांच्याकडे योग्य ते घ्यायचं. आणि त्यामुळे काय झालं, साधकाचे त्या पदार्थानं गुरुत्व मानल्यामुळं आता मी उत्तम साधनाची योजना केली म्हणजे काय झालं, त्या साधकाला योग्य मार्ग मिळाला. कारण ह्या जेवढे भूत आहेत ना, ह्या सगळ्या भूतांकडे शिकण्यासाठी आणि सद्गुरूचं बोध आपल्या ठिकाणी योग्य आहे. आणि सद्गुरूचं बोध आपल्याला झालेला पाहिजे, तर आपण ते विवेकाने काय करू शकतो, त्यांच्याकडे शिकू शकतोय. आता दत्तात्रयाने आपल्याला तेच सांगितलं ना, आली मला सद्गुरूचा बोध झालेला पाहिजे, त्यांचा बोध झाल्याशिवाय त्या भूतांकडनं काही शिकू शकत नाही. पण त्यांनी आधी बोध दिल्यामुळे मी त्यांच्याकडनं शिकलो म्हणले. म्हणून आपल्याला सुद्धा त्यांच्याकडनं बोध झालेला पाहिजे. आणि त्यांच्याकडनं बोध झाला की मग आपल्या ठिकाणी विवेक तयार होईल. तो विवेक तयार झाला म्हणजे जरी अनेक कोणाचे वेगवेगळे मतं आले, तरी त्या मताच्या ठिकाणी आपल्याला विवेकाने आपल्याला योग्य ते सार काढता येईल. त्यांच्याकडनं आपल्याला योग्य ते सार काढता येईल. आलं का लक्षात? म्हणून जे सांगितले गुरुलक्षणे ती निज बुद्धीची साधने समूळ विक्षेपोतेने त्रिवधारणे छेदिला. म्हणून मी जी गुरुंची लक्षणे सांगितली तुला 26 गुरुंची, ती आत्मज्ञानाची साधने आहेत. बघा, ती सगळी काय असतं, आत्मज्ञानाची साधने आहेत. म्हणून साधकांनी या सगळ्यांचा विचार करावा, त्यांच्या आधाराने सर्व विक्षेप दूर करावेत. जे 26 गुरुचं वर्णन आलंय ना, त्याचं साधकांनी काय करावं, परत सतत त्याचं श्रवण करावा. आणि श्रवण करून त्यांनी तो विचार करावा आणि आपले असं आलेले जे विक्षेप आहे आपल्या ठिकाणी चित्तामध्ये त्यांनी तो दूर करा. तेने चंचलत्वे निश्चल फावले निज बोधाचे मूळ दृश्य देखता केवळ भाषे सकळ चिन्ह मात्र. या चंचलत्वामुळेच मला आत्मज्ञानाचे निश्चित मूळ सापडले आहे. बघा, ही चंचल बुद्धी होती ना माझ्या ठिकाणी सुद्धा, म्हणून त्या चंचलत्वामुळे मला काय झालं, आत्मज्ञानाचं जे निश्चळ आहे, म्हणजे निश्चित असणारं जे मूळ आहे आत्मज्ञानाचं, आत्मस्वरूपाचं, ते मला सापडलं. आणि दृश्य पदार्थ हे चिन्ह मात्र भासू लागले. बघा, दिसणारे जे पदार्थ आहेत ना ते सुद्धा कोण बसायला लागले, आता चिन्ह मात्र म्हणजे ते एक परमात्मा स्वरूपच आहे असं मला बसायला लागलं. आता जे माझ्या निज गुरूंनी पूर्वी दिलेले होते बोधुनी, तेची नाना गुरुत्व साधुनी विक्षेपाची दोन्ही पावलं. म्हणून पूर्वी जे ज्ञान माझ्या गुरूंनी मला दिले होते तेच ज्ञान अनेक गुरुं करून आणि विक्षेप दूर करून मी पक्के केले. म्हणजे मूळ जे खरं सद्गुरूंनी मला दिलं होतं ना, तेच ज्ञान मी अनेक गुरुकडनं काय केलं, शिकून घेतलं. आणि काय केला, माझा बुद्धीचा निश्चय केला मी. आणि सगळ्या चित्तामधला असणारे विक्षेप आहे तो बाजूला सारला. विक्षेप सगळ्या बाजूला गेला की ज्ञान मूळच आहे म्हणले, निश्चय लगेच आहे. निज गुरुत्व एकची जाण इतर गुरु साधकत्वे साधन, हे यथा तथ्थ लक्षण तुझं निरूपण मी केले. मोक्ष गुरु एकच आहे. बघा, मोक्ष प्राप्त करून देणारे जे गुरु आहेत ना ते किती इथं, ते एकच येतं, ते काय वेगळे नाहीत. पण किंवा साधक रूपाने बोधाची साधने मात्र आहेत. बघा, मोक्ष गुरु मात्र, मोक्ष प्राप्त करून देणारे गुरु एकच येतं. पण इतर जे पदार्थ आहेत ना किंवा जे व्यक्ती येतं, साधक रूपाने बोधाचे साधने मात्र आहेत. आता बाकीचे म्हणजे कसं येतं, कारण जे मूळ तत्व सांगणारे एकच गुरु आहे, बोध सांगणारे कोणी आपल्याला एकच गुरु येतं. पण त्या बोधाच्या संबंधाने जे साधक रूपाने आहेत ना, जे बाकीचे जे साधनं येतं, पदार्थ येतं, त्यांच्याकडनं मात्र काही ते बोधाची साधने मात्र अनेक येतं. म्हणले त्यांच्याकडनं शिकण्यासारखी भरपूर आहे आपल्याला. त्या बोधाच्या अनुषंगाने विचार करायला आपल्याला भरपूर आहे. आता मला सांगा, शास्त्र काय करतात आपल्याला, शास्त्रामध्ये दृष्टांत सिद्धांत दिले जातात ना. मग ते सिद्धांत काय असतात, त्या बोधाला सहाय्य, जो बोध दिलाय ना आपल्याला त्या बोधाचा निश्चय करण्यासाठी ते आपल्याला सहाय्य करतात. काय करतात, ते आपल्याला सहाय्य करतात. तसं हे जे बाकी जे सद्गुरूंनी जे बोध दिलाय आपल्याला, म्हणजे दत्तात्रय काय सांगते, मला जे माझे जे मूळ गुरु आहेत त्या मूळ गुरुने मला जो बोध दिलाय त्या बोधाचा निश्चय करण्यासाठी हे बाकी जे साधनं आहेत ना सगळे, ही काय येतं, मला सहाय्य येतं, सहाय्य. त्याच्यामुळे मी काय झाला, बुद्धीचा निश्चय पक्का करून घेतला. येथे प्रपंचाचे भान कर्म करिता न कळे जाण, लादल निज बोधाची खोन समदर्शन सर्वदा. या अवस्थेत कुठेतरी लक्ष असणे किंवा लक्ष नसणे अशी काही नसते. असं काय नाही की मग इथं लक्ष असावा किंवा नसावा.
असं काय नसतं म्हणजे का, कारण आत्मनिर्णयाची खून पाकल्यामुळे सर्वत्र समत्व पाहणारी दृष्टी प्राप्त होते. ज्याला म्हणून आता बघा लय महत्वाची गोष्ट आहे बरं काही, म्हणून अवधूत दत्तात्रय सांगते ज्याला आत्मज्ञानाची खून पकली ना, म्हणजे नेमकं आत्मज्ञान म्हणजे आत्मस्वरूप म्हणजे काय हे ज्याला खरं कळलंय ना, त्याला आता असं काय नाही की इथंच ध्यान द्यावा आणि तिथंच ध्यान द्यावा. त्याच्या दृष्टीने सगळं जगच परमात्मा आहे. आता त्यांनी कुठे ध्यान द्यायचं, मग कुठे ध्यान दिलं बरं, त्याचं आता बोधावतो राहील बरं, कुठं राहील. दत्तात्रय तेच सांगतेत, मग त्यांनी इथं लक्ष द्यावा तिथं लक्ष द्यावा असं काय नाही म्हणजे का, कारण त्याचं आत्मज्ञान काय सांगतोय, परमात्मा सोडून दुसरं काही नाहीच ना अजिबात. म्हणून तो बोले तेच तवन देखे ते दर्शन उद्भय माझे गमन चालितची, तो करीते तुली पूजा, तो कल्पतो जपू माझा, तोची अशी कपी तुझ्या समाधी माझी. ह्या गोष्टी त्यासाठी येतात. कशासाठी त्या गोष्टी सगळ्या त्याच्यासाठी येतात. तिथे पेन्सिल आण रे निखिल, पेन्सिल आण तिथली. दृश्य देखता दृष्टी नव्हे दृश्याची भेटे, हर पले कर्म त्रिपुटी बोध कसवटी अभिनव. दृश्य पदार्थ डोळ्यासमोर येतो तरी त्याची वेगळेपणे जाणीव होत नाही. होईल का सांगा बरं. आता दिसलं बघा, आपण अजून एक आपण म्हणतो, काय म्हणतो, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुमचे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुमचे सद्गुरुनाथ पाय दोन्ही. याचा अर्थ काय होतो, ज्या ठिकाणी माझं मन जाईल ना, म्हणजे जे जे मला दिसन ना ते कोण आहे, माझे सद्गुरू इथं. जे जे मला जाणीव होईल ना त्याची ज्याची ते कोण आहे, माझं सद्गुरू आहे. असं केलं की सांगा बरं, आता कुठं ध्यान ठेवायचं कुठं नाही ठेवायचं. मग सगळं कोण झालं, आता सद्गुरू झाले का नाही. दिसतंय ते पण सद्गुरू, ऐकू येतंय ते पण सद्गुरू, जे स्पर्शाने जाणवतंय ते पण सद्गुरूचे. मग आता सद्गुरू सोडून दुसरं कोण राहिलं, कोणीच राहिलं नाही. मग तेच दत्तात्रय सांगते ते राजाला, तुला बुद्धीचा निश्चय करायचा ना, मग तेच सांगते त्याला. मग आता जाणीवच राहत नाही ना म्हणले, कर्माची त्रिपुटी नाहीशी होते, ज्ञानाची परीक्षा मोठी विलक्षण आहे म्हणले. ही ज्ञानाची परीक्षा म्हणली कशी फार विलक्षण आहे म्हणले, विलक्षण. एवढी महत्वाची आहे, थोडीशी कथा करून घेतो. यथेष्ट करिता भोजन उष्टेना निराहार लक्षण, जगेशे वागता जाण एकलेपण मोडेना. बघा म्हणले आता काय, दृश्य पदार्थ डोळ्यासमोर येते तरी त्यांची वेगळेपण जाणीव होत नाही, कर्माची त्रिपुटी नाहीशी होते, ज्ञानाची परीक्षा कशी मोठी विलक्षण आहे म्हणले का नाही. जे जे पदार्थ डोळ्यासमोर येतात ते वेगळ्या प्रमाणे जाणवतात का, आता हे वेगळं ते वेगळं जाणवतं का, असं का, कारण विवेकतेने काय याला विवेक बळकट केलाय. आता काय केलंय, विवेक साळ बळकट केलेला आहे. म्हणून जे जे दिशे भूत ते दे मानिजे भगवंत, हा भक्तियोग माझा जाण पारता. जे जे दिसतंय ना तो माझा कोण आहे, सद्गुरूचे, तो माझा कोण आहे, परमात्माचे. आता कशाला काय होईल सांगा बरं तुम्ही. बरं हा विचार उठपर्यंत राहील, थोडे दिवस राहील, नंतर हा पण विचार निघून जाईल. आता हा माझा गुरु, हा माझा गुरु, हा माझा गुरु, परमात्माचे सगळं आता. आणि मग त्याला आनंद मिळायला लागेल, मग त्याला काय होईल, आनंद मिळायला लागेल. म्हणून कर्माचीही त्रिपुटी नाहीशी होऊन जाते, ज्ञानाची ही परीक्षा मोठ्या विलक्षणच आहे म्हणली. परीक्षा कशी फार विलक्षणाची म्हणले. आता ऐका पुढं, येतेष्ट करिता भोजन उष्टेना निराहार लक्षण, जगेशे वागता जाण एकलेपण मोडेना. पोटभर भोजन करू नये तो मनुष्य निराहारच आहे. बघा आता पोटभर भोजन जर केलं तर तो कसा आहे, निराहारच आहे का, कारण खाते कोण, दिय. आणि असे त्याचे लक्षणावरून वागते. तसाच जगात वावरत असला तरी आपला एकटेपणा काही नाहीसा होत नाही. मग हजारो माणसामध्ये जाऊन जरी बसला ना तरी तो एकट्याची, काय एकटा आहे, हजारो माणसा जाऊन जरी बसला ना हा साधक किंवा तू ज्ञानी, तरी तो कसा आहे, तो एकट्याचे. काय एकटा आहे, कारण एकटा तू एकच आहे, परमात्मा सोडून दुसरं काही नाहीच आहे, म्हणून तो एकटा आहे. मग आता असं आहे का, त्याने ध्यान लावून बसला आणि मगच त्याला ज्ञान भरेन आणि बाकी पुढे आणखीन कर्म करायला गेला, मग मात्र तो बोधापासून बाजूला आहे, असं आहे का, नाही. कर्म करू द्या, समाजामध्ये राहू द्या, मिरू द्या, त्यांनी कुठं जाऊ द्या, तरी त्याची समाधी भंग होत नाही, कारण त्याच्या दृष्टीने सगळं कोणी परमात्माचे. म्हणून तरंग सागरा माझी क्रीडता, न मोडे उदकाची एकात्मता, ते विजगा माझे वर्तता, तुझी वार्ता मज नाही. समुद्रावर लाट्या उसळ जरी असल्या तरी त्यातील पाणी एकच असते. बघा आता समुद्रामधलं पाणी काय होतं,
त्याच्यावरती लाटा दिसतात ना आपल्याला, वाऱ्याच्या निमित्ताने अनेक तरंग होतात. पण पाणी मात्र कसं आहे, सगळं एकच आहे. मग लाट्यामध्ये काय आहे, पाणीच आहे का नाही. पण आपण पाहताना आपण ते लाट्या म्हणून पाहतो. पण ज्याला ज्ञान झालं तो काय म्हणतोय, कुठे म्हणतो सगळं पाणीच आहे, लाट कुठे जाऊ, सगळं पाणीच आहे, पाणीच पाण्यावर खेळत आहे. त्याप्रमाणे मी जगात जरी वावरत असलो तरी मी अन्य दुसरी अशी कोणतीही वस्तू जाणत नसतो. बघा, जरी मी या जगामध्ये सगळं वावरलो, फिरतोय, येतोय, जातोय, बसतोय, उठतोय, तरी जगामध्ये जरी वावरलं, सगळं केलं, तरी एक परमात्मा सोडून एक दुसरी वस्तूच नाही म्हणले या जगामध्ये. अवधूत दत्तात्रय सांगतात, आहे का नाही. नवल सद्गुरूचे नवाई सर्वे सर्व तोचे पाही, गुरु वेगळे फिरते काही उरले नाही सर्वता. म्हणून सद्गुरूची शक्ती मुक्ती आश्चर्यकारक आहे. सद्गुरूची शक्ती कशी म्हणले, फार मुक्ती आश्चर्यकारक आहे. का? कारण तो सर्वत्र भरवून राहिला आहे. कोण? सद्गुरू. कारण सद्गुरू कोण झालेला आहे, तो परमात्मा झालेला आहे. माझ्या विठोबाचा काहीसा प्रेम आपणची देव होईल, तोच असणारा देव सद्गुरूच्या रूपाने आला. त्या साधकाला त्याने उपदेश केला आणि साधकाच्या ठिकाणचा भेद घालून टाकला. तो ज्ञानी झाला, त्याचा आज्ञा निघून गेलं, त्याला ज्ञान झालं. म्हणून आता त्याला सगळं कोण दिसायला लागला, हा सद्गुरू रूप दिसायला लागला, सद्गुरू. म्हणून त्याच्या वाचून काही रिक्त राहिलेलेच नाही, तो सोडून दुसरं काही नाहीच आहे. म्हणून जन नव्हे हा अवघा जनार्दन, एकनाथ महाराज सांगतात. हा जन नाही म्हणले, कोणी? अवघा जनार्दनी. मग आता माझे जे मी पण ते सद्गुरू झाला आपण, बोलते जे तुझे तुझे जे आपण तेही जाण सद्गुरूची. आता माझ्यातील मीपणा काय आहे, माझ्या मातला जो मीपणा आहे तो सद्गुरू झाला. कोण झालाय आता? सद्गुरू झाला. मग आता मी माझ्या रूपाने वेगळा राहिलो का? नाही. आणि तुझे मधलं जे बोलणार आहे ना, तुझे मधला जे बोलणार तो तू पण आहे, तोही सद्गुरूपच झाला. म्हणून हे नीट विचाराने समजून घे. दत्तात्रय काय सांगते, भगवान दत्तात्रय हे नीट विचाराने समजून घे. म्हणजे विचार करायच्या वरती विचार करून समजून घे. हा काय, तुपाना मधला पण, तुझ्या मधला तुपाना पण सद्गुरूचे, आणि माझ्या मधला मी पण कोणी सद्गुरूचे. मग आता शिल्लक इथे वेगळा कोण राहिला का? म्हणजे मी आणि तू कोण झाला सगळा आता? सद्गुरू झाला. कारण मनबुद्धी ही घर केले माझ्या ठाई, मग सांग माझं काय, मी तो ऐशे उरे. भगवंत अर्जुनाला सांगते, सांग बरं म्हणले, ज्याचं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी एकरूप झाली. म्हणजे मनामध्ये आणि बुद्धीमध्ये आता एक परमात्मा मीच आहे सगळा, असा ज्याचा भाव झालाय, त्याच्या ठिकाणी मी आणि तू शिल्लक राहिलं का? नाही राहिलं. याही परी पाहता माझा गुरु एकुलता, एक ते दुजेपणाची वार्ता नाही सर्वता यदुराया. म्हणून हे यदुराजा, या दृष्टीने पाहिले असता माझा गुरु एकच आहे, तेथे द्वैताची वार्ताच नाही. हे तुझे लक्षात येईल. सांग बरं, मग आता 24 गुरु राहिले का माझे, का एकच गुरु आहे आता? दत्तात्रय म्हणतात, आधी तुला मी सांगितलं 24 गुरु कुठं मी शिकलो. मग आता असं झाल्यावर मला सांग म्हणले, आता 24 गुरु आहेत का एक गुरु आहे? एकच गुरु आहे का? खरं सगळं आता सद्गुरू सोडून कोण नाहीचे, सगळा सद्गुरूचे माझा. आता अवघा भरला का ना, विठ्ठल जळी चळी भरला, पिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठलाची. तसं हे काही सांगते, सगळा कोण आहे? हा माझे सद्गुरूच भरलेले इथं. जन नव्हे अवघा जनार्दन. हे जन नाही म्हणले, सगळे कोण आहे? हा जनार्दन आहे, माझे सद्गुरू आहेत म्हणले सगळे माझे. ऐशी सद्गुरू कथा तुझं सांगितलेली परमार्था, हरि के आलिंगेले नृपनाथा दोघ ऐकता निजबोधे. ही सद्गुरूची कथा मी तुला परमार्थाच्या ज्ञानाची हेतूने सांगितली. असे बोलून अवधूताने राजाला प्रेमाचे आलिंगन दिले. बघा, सद्गुरूची कथा ही सांगितली कुणी? अवधूत दत्तात्रयाने यदुराजाला सांगितले. आणि असे सांगून भगवंतानी अवधूताने राजाला काय दिलं? आलिंगन दिलं प्रेमाने. जीवी जीवा पडली मिठी, आनंदे वस्तंजने सृष्टी, तेने वाचेशी पडली बेलवटे, बोली उफराटी विसरली. ते दोघेही आत्मरूप झाले. दोघे कोण झाले? काय झाले? ते आत्मरूप झाले. आनंद अतिशयाने दोघांच्या काया रोमांचित झाल्या, स्वेदन चमकू लागले, वाचा बंद पडली, आनंदाने यदुराजांच्या नेत्रातून अश्रू गळू लागले. बघा, अष्टसात्विक व्हायला लागले त्यांना. आता पुढे वर्णन आलं बघा भावांचं. हरिकुण सत्वे हृदय भवनी, बाहेर वसंगी स्वेद जोनी, आनंद घन वळली नाही सोनंद जीवन हर्ष तू. म्हणजे काय झालं? सगळं त्यांना अष्टसात्विक भाव तयार झाले. बघा, अष्टसात्विक भाव तयार झाले. कुठे गेले? दोघे आत्मरूप झाले. आनंद अतिशयाने दोघांचा काय रोमांचित झाले. म्हणजे आनंदाने काय झालं? दोघांच्या अंग रोमांच उभे राहिले. स्वेदकारक म्हणजे अंगावरती ते प्रत्येक रोमावरती घामाचे बिंदू तयार झाले. आपले दव कसे तयार होते तसं त्या घामाचे बिंदू तयार झाले प्रत्येक रोमावर. आणि वाचा बंद पडली. आता बोलायचंच काय आणि कुणा संग बोलायचं, काय बोलायचं? आता कोण बोलणारा राहिला? इथं बोलणारा राहिला नाही, त्रिपुटी बाद झाली. म्हणून आनंदाने यदुराजाच्या नेत्रातून अश्रू गळायला लागले. घळा दारा लागल्या यदुराजाच्या डोळ्यातून. आणि लोक म्हणतात
हे रडणं म्हणजे काही परमार्थ असतो का? अहो ती अवस्था आहे, परमुच्च अवस्था आहे ती. हा? भगवान दत्तात्रयाला झाली, यदुराजाला झाली, ती भगवान श्रीकृष्णाला झाली, अर्जुनाला झाली, संजयला झाली. मग आपल्याला हो नाहीत का त्या? आणि जर आपल्याला होत नसेल तर मग आपलं बरोबर चाललंय का म्हणायचं? हे जर आपल्याला झालं तर आपलं बरोबर चाललं म्हणायचं. अहंकाराची बिडी तुटली. मग काय झालं आता? जो मी दे आहे ना, हे जो अहंकार होता ना, या अहंकाराची बिडी तुटून गेली. दोघे भाऊ सकाळच्या पैलतीराला जाऊन पोहोचले. पैलतीराला गेले म्हणजे कुठे गेले आता? त्या परमात्म्याशी एकरूप झाले. आता वेगळं कुणी राहिलेलंच नाही, सगळं भेद निघून गेला, अविद्या निघून गेली सगळी. अविद्याला पूर्णपणे जिंकलं. रोमांचानीच विजय पताका फडकावल्या. ज्या अंग रोमांच उभे राहिले ना, म्हणजे त्याच विजयाच्या पताका झाल्या. काही आता भेद मला सगळ्यांना समूळ नाही साधाला. समूळ देह भाऊ पळाला, या लागी गात्रा कंपू चळचळा, संकल्प विकल्प निमाला, मनीषी बुडाला मनोरथू. बघा, देह भाऊ पळून गेल्यामुळे देह थरथर कापू लागला. लाख 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 देह कापतो, थरथर थरथर कापतो का नाही? सद्गुरूचा बोध झाल्यानंतर अनुग्रह होतो. आणि ज्यावेळेस त्याला ती अवस्था होते का नाही, अंग लाख 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 कापता, अंग रोमांच उभे राहतात, अंगात सगळं सर्व अंगाला घाम येतो, डोळ्यातून खळाखळा धारा लागत यात, होतं का नाही सगळी? मग आणि मनोरथ मनासह बुडाला, संकल्प विकल्प जुडीनेच पळून गेले. बघा, संकल्प विकल्प पळून गेले, मनोरथ मन जे मन आहे ना, मन पण सगळं नाहीसं झालं. अंग थरथर कापायला लागलं. मग आला शीतळ शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा थारा, कळी काळाशी धाकदारा रागा. नामदेवराय सांगतात असा शीतळ शांतीचा वारा येतो, अंगावर रोमांच उभे राहते. हे सगळे लक्षणं येतं बघा त्या. जीव भाव उकिता, ये दोन्ही अर्पिला गुरु नाता, ते चिन्ह बाहेरी तत्वता, दावी सर्वतनी जांगी. म्हणून यदुराजाने आपला जीव भाव पूर्णपणे सद्गुरूस अर्पण केल्यानंतर त्याच्या देहावरती ही चिन्ह दिसू लागली. म्हणून साधकाने सद्गुरूला सर्व अर्पण केलं ना, हे चिन्ह त्याच्या सर्वांगावर दिसायला लागतात. म्हणून तो अवधूत जाण दत्तात्रय, त्याने अलिंगुणी यदुराया, निजरूपाचा बोधतया अनुभवाया दिदला. म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात, तो असा असणारा जे अवधूत साक्षात दत्तात्रय होते, त्याने आलिंगनाच्या निमित्ताने यदूला आत्मज्ञानाची अनुभूती दिली. बघा, आलिंगनाच्या निमित्ताने काय केलं? यदुराजाला आत्मज्ञानाची अनुभूती आणून दिली. आत्मज्ञान कसं असतं ते, आत्मसुख कशाला म्हणायचं ते अनुभव आणून दिलं. सांगावर मग असं असताना आत्मसुख आपल्याला होतं का नाही? हे आत्मसुख भगवान दत्तात्रयाने यदुराजाला आणून दिलं. मग ते सुख आपल्याला होतं का नाही? साधना करता करता, चिंतन करता करता होतंयच ना, अगदी सहज होतंय. आता आपल्या अभ्यास करावा लागतो का त्याला? नाही करावा लागत. म्हणून दत्तात्रय शिष्य परंपरा, सहस्र अर्जुन यदु दुसरा, त्याने जनार्दन तिसरा, शिष्य केला खरा कलियुगी. बघा आता, मग ते असे असताना दत्तात्रय, त्या दत्तात्रयांची वंशावळ सांगितले, परंपरा, गुरु परंपरा सांगितले बघा एकनाथ महाराज. मग दत्तात्रयाची गुरु शिष्य परंपरा पुढील प्रमाणे आहे. म्हणजे पहिला कोण आहे? सहस्र अर्जुन आहे, दुसरा कोण आहे? यदू आहे, आणि तिसरा कलियुगामध्ये जनार्दन. म्हणजे एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी ते आहेत म्हणले. गुरु प्राप्ती लागी सर्वथा. आपण काय करू? थांबू आता का नाही, कारण बरेच लय होणार नाही आपलं. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञान